अखेर आयुष्मान नागरी आरोग्य मंदिरातील डॉक्टरांना रखडलेला प्रोत्साहन भत्ता मिळणार. गेल्या 10 महिन्यांपासून प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित असलेल्या डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर आवश्यक निधी मंजूर झाला आहे. पुढील 2 दिवसांमध्ये डॉक्टरांच्या खात्यामध्ये हा प्रोत्साहन भत्ता जमा होणार असल्याची माहिती जनसेवकाचा जनसंवादाच्या 101व्या कार्यक्रमात डॉक्टरांनी माध्यमांसमोर सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या आयुष्यमान नागरी आरोग्य मंदिरामध्ये 40 डॉक्टर नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. अत्यंत मर्यादित मानधनावरती काम करत असतानाही त्यांनी सेवा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या सेवेला न्याय मिळावा यासाठी महानगरपालिका आणि राज्यस्तरावरती सातत्याने पाठपुरावा केला. कोपट येथील भाजप कार्यालयामध्ये आयोजित 101व्या जनसेवकाचे जनसंवाद कार्यक्रमामध्ये अनेक नागरिकांनी उपस्थित राहून विविध प्रश्नांबाबत निवेदनं सादर केली. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी ही गंभीर समस्या मांडल्या. माजीवाडा, विटावा आणि कोलशेत येथील एसटीपी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांकडून किमान वेतन, वेळेवर पगार, नियुक्तीपत्र, रजा, पीएफ यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याची बाब समोर आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णय प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. जनसेवकाच्या जनसंवादामध्ये डोंगरीपाडा, पातलीपाडा तसेच पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे पदाधिकारीही उपस्थित होते. पाणी टंचाईमुळे लोढा आंबरासारख्या गृहसंकुलाला केवळ टँकरसाठी वर्षाकाठी तब्बल 85 लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. अनेक गृहसंकुलांची परिस्थिती याहून वेगळी नाही. मग टँकर व्यवस्थेमागे अधिकारी आणि टँकर चालकांची हातमिळवणी आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.